मंडळी नमस्कार, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आम्ही राजस्थानमध्ये फिरायला आलो आहे. जयपूरला आहोत सध्या. जयपूरचं एअरपोर्ट आहे पाठीमागे. स्टार्टिंगपासून काही ब्लॉग नाही केला. CSTला बसलो प्लेनमध्ये, इकडे आता उतरलो आणि मग बघूया इथून पुढे थोडं व्लॉगिंग करूया. अरू 1 वर्षाचा नाही झाला तर लगेच फ्लाईटमध्ये. मी माझी फर्स्ट फ्लाईट जर्नी 10thला होते तेव्हा केलेली. तू कधी केलेली निखिल? मी पण काहीतरी 12-13. चलो आम्ही किती जण आहोत? 1 2 3 4 5 6 जण आम्ही आहोत आणि एक अरू. सो आम्हाला फिरायला एक ट्रॅव्हलरच बुक केलेली आहे. ते इथून आता आम्ही चाललो आहे द फन रेसिडेन्सी जयपूरचं आम्ही बुक केलेलं आहे. आता आम्ही पहिले हॉटेलवर जाणार, फ्रेश होणार, मग पुढे. आकर गोविंद मार्ग के यहाँ पे आकर बेटा. खेळायला भेटणार ते पाणी. अरू तुझं टी-शर्ट दाखव. भारत माता की जय. थँक्यू सो मच. कारण आज 15 ऑगस्ट आहे. बापडो माझं पोट भरलंय. हे माझे पप. तू बघ, पण घरी जाणार नाही ती पावसात. अरुणी फ्लाईट मध्ये काही जास्त त्रास नाही दिला. थोडा रडला तो, पण ते काय झालं, आमच्या शेजारच्या सीटवर एक छोटी बेबी होती ना, तिच्याकडे तिरंग्याचे बलून्स होते. तर आम्हाला ते बलून पाहिजे होते. तर त्यांनी माणुसकी म्हणून एक हिरवा दिला बलून ह्याला, पण ह्याला दुसरा पण पाहिजे. मग दुसरा कसा आपण घेणार ना. तो ऐकतच नाही, त्याला तोच पाहिजे. त्याचं किती मन वळवलं, किती डिस्ट्रॅक्ट केलं त्याला, काय काय दाखवून, पण नाही, त्याला ते बलूनच पाहिजे होते. शेवटी थोड्या वेळाने त्यांनी अजून एक व्हाईट बलून दिला. हा पहिला फुटला ग्रीन. हा एक फुटला ग्रीन, नंतर त्यांनी व्हाईट दिला. पण तो काही त्याच्यासोबत हा खेळला नाही. याला झोप आली, म्हणजे बऱ्यापैकी झोपला. बाकी जे मुलांच्या कानांना वगैरे त्रास होतो तसं काही त्याला झालं नाही, कारण की मी दोन्ही वेळेला लँडिंग आणि टेकऑफच्या वेळेला ब्रेस्टफीड केलं. त्याच्यामुळे काही त्याला असा त्रास झाला नाही. मस्त होता तो. आता तर आम्ही पोहोचलोय. आता तर आम्ही मज्जा करणार. आणि ही ट्रॅव्हलर जी आहे ती पण कम्फर्टेबल आहे. तो मस्त असा मध्येच मांडीवर बसतोय, मध्येच मधल्या पॅसेजमध्ये इथे फिरतोय. छान चालू आहे. आमचा टी-शर्ट आहे भारत माता की जय, आणि खाली आमचं नाव पण आहे अरिव म्हणून. अजून एक टी-शर्ट होतं जे त्याला मी एअरपोर्टवर घातलं. घरातून तर नाईट सूटवर निघालो ना, त्या एअरपोर्टवर मी एक टी-शर्ट त्याचं चेंज केलं आज 15 ऑगस्ट स्पेशल. पण त्याच्यावर त्याने कलिंगडाचं हे सांडवलं, म्हणजे कलिंगड खाल्लं ना तिकडे लॉन्जमध्ये एअरपोर्टवर. तर ते कलिंगडाचा सगळा रस त्याने स्वतःच्या अंगावर सांडवून घेतला आणि माझ्या पण पॅन्ट पेंटवर सांडवलं. त्याचं टी-शर्ट अजून एक होतं. 2 टी-शर्ट घेतलेले मी त्याला 15 ऑगस्टसाठी. दोन्हीवर त्याचं नाव आहे अरिव म्हणून. एक खराब झालं, एक आता घातलंय त्याने. हे किती टिकवता येते बघूया आता. श्री स्वामी समर्थ. वी आर ॲट द फन रेसिडेन्सी जयपूर. अशी काहीशी आमची रूम आहे. पटकन दाखवते. डोअरमधून एंट्री केल्यानंतर इकडे आहे टॉयलेट बाथरूम, इकडे आहे कबर्ड, लॉकर पण आहे. इकडे आपण सुटकेस ठेवू शकतो. काही हँगर्स पण भेटतात. इकडे काही ड्रॉअर्स आहेत. इलेक्ट्रिक केटल बेसिकली. त्याच्यामध्ये अरूसाठी मी काही बनवू शकते. छोटा फ्रीज. ओके, छोटा फ्रीज. देन हिअर इज द बेड आहे. मला वाटलं आरसा कुठे आहे? आरसा नाही आहे, आरसा आतमध्ये असेल. अच्छा, हा इकडे TV युनिट, टेबल अँड ऑल. इकडे मस्त चेअर वगैरे भेटते, ते बरं झालं. कारण का व्ह्यू काय दाखवू तुम्हाला. व्ह्यू हे असंच आहे जे काय आहे ते. आपल्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे जास्त. बंद करूया. हा माझा पोरगा मज्जा करतोय. सोनू कुठे आलो आपण बेटा? काय वाजतंय? डॅडाने काहीतरी मशीन लावली. कुठे आलो बेटा आपण? तो मस्त फिरतोय. चला लेट्स गेट रेडी. भाई लिफ्ट आया था या नहीं आया था? एकच चालू आहे त्यांची. इकडून काहीतरी डोंगर बिंगर दिसतंय. डोंगरच आहे. चला लिफ्ट आली बाबा. चला अरू चलो. लिफ्ट आली. दिसतायत सगळे? कोण नाही दिसत? मी इकडे ओजस आहे. आता मी कोणाला तरी लपवायला लागेल. ओजसच लपेल, नाही तर मला तिकडे जायला लागेल एकदम. ओके, आता दिसतात सगळे. आता आपण कुठे चाललोय? आता चाललोय
ड्राइवरला माहित. भैया अभी हम किधर जा रहे हैं? अभी चलते हैं अपना अल्बर्ट हॉल की तरफ, म्यूजियम की तरफ. अल्बर्ट हॉल म्यूजियम की तरफ. और इसका क्या? वैसे हमने बहुत सारा खा लिया एअरपोर्ट पे, फ्लाईट में. लॉन्च मी कधीच ऍक्सेस केला नव्हता, मला काही माहिती नव्हतं त्याचं. मला असं वाटलेलं की क्रेडिट कार्डवरच ऍक्सेस होतं लॉन्च, बट असं नाही आहे. आपण ATM कार्डवर सुद्धा करू शकतो. तर माझं जे क्रेडिट कार्ड आहे ते इलिजिबल नव्हतं. सो इलिजिबल नव्हतं. हां, ते काय ते कार्डचं जास्त माहिती नाही. मला वाटलं की क्रेडिट कार्डच लागतं. माझ्या क्रेडिट कार्डवर काही इलिजिबल नव्हते मी लॉन्चसाठी. आणि मग माझ्या तेव्हा डोक्यात पण नाही आलं की आपण दुसरं ATM कार्ड जी आहेत एवढी सारी त्यातलं एक तरी दाखवावं बाबा. यांनी पण कोणी मला सांगितलं नाही. पण मी माझं डेबिट कार्डच मारलं. कोणाच्या डोक्यात आलं नाही. नवऱ्याची जबाबदारी होती. तेव्हा त्याच्या पण लक्षात नाही आलं. त्याच्यामुळे मग आय हॅड टू पे 1500. गरज नव्हती, बाहेर खाऊ शकत होतो. पण मग हे सगळे तिकडे आणि मी एकटी कुठे बाहेर, आणि मग त्याच्यात आरूला हँडल करा आणि ते खा, ते जमत नाही. मला पण बघायचं होतं काय असतं एवढं लॉन्च काय नाही फालतू, एवढं काही नसतं जेवण नाही तर काय. सो ही अशी आहे काहीशी आमची ट्रॅव्हलर. मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. मला बसायचं आहे, माझ्या जागेवर आरू बसलाय, मी पाठी बसते. फक्त अडकलेला नाहीये, पाय निघेल आरामात, निघाला. कसं चाललंय. अल्बर्ट म्युझियम. इकडे काय काय होतं, थोडंसं ग्रीस लोकांच्या होत्या, थोडंसं आपलं राजपुताना, थोडंसं मुघल, थोडंसं इजिप्त, थोडंसं पॉटरी, असं कुठलं होतं. आम्ही पटपट निपटवलं. आता नेक्स्ट एक गणपती मंदिर आहे म्हणून आम्ही थांबलो. आम्हाला वाटलं हे जे पाठी दिसते ना ते तिथे मंदिर आहे, तिथे जायचं आहे काय गणपती मंदिर, कारण हे जरा इंटरेस्टिंग वाटलं बघायला. तर नाही, ते फक्त इथूनच बघायचं आहे. ॲक्च्युअल गणपती मंदिर इकडून आहे. तिथे हे जे व्हाईट दिसतंय दॅट इज गणपती मंदिर. हे पण सुंदर दिसतं इथून. तिथे बघायला मिळालं असं अजून छान वाटलं असतं. आळू माझ्या खांद्यावर आहे. हे कुठलंही गणपतीचं मंदिर नाही आहे. गणपतीचं मंदिर तेच आहे. हे बिर्ला मंदिर आहे ज्याच्यामध्ये आहे राधा आणि कृष्णाची मूर्ती. इकडे सगळे गुलाबाची झाडं आहेत आणि प्रत्येक झाड कळ्यांनी बहरले. फुलं येईल तेव्हा किती छान दिसत. पण आय गेस ते काढत असतील तेव्हाच एक पण फुल नाही दिसत, फक्त कळ्याच दिसत आहे. राजस्थानमधला पहिला मोर. कॅमेऱ्यामध्ये नाही एवढा कॅप्चर होत आहे पण आम्ही बघितला. या टूरचा पहिला मोर. आता आम्ही चाललोय चाट खायला. असा मसालेदार चाट कशी असते काय बोलतो. अरू मला भिजवतोय सगळं तू. अरू ना बेटा ना. आलो रूमवर. अरू झोपला मध्येच गाडीत. दिवसभर झोपला नाही ना, त्याच्यामुळे त्याला झोपच आलेली. त्याला खायला आता तरी तो झोपलाय. बघूया किती वाजता उठतोय. त्याच्यासाठी मी इथेच रूममध्येच भरडी बनवेन. केटल आहे ना त्याच्यात बनवेन, होऊन जाईल. घेऊन आली आहे सोबत. आम्हाला दोघांना पण थोडं टायर्ड फील होतं आहे, कारण की काल रात्री अरुणने झोपायला जवळजवळ 1-1.5 वाजवलं. 1 तर नक्कीच. आणि परत सकाळी लवकर निघायचं म्हणून 3:30-4 वाजल्यापासून जागे आहोत. त्याची झोप झाली, आमची नाही झाली. तर झोपेची गरज आहे. 11ची फ्लाईट होती, 10ला बोर्डिंग सुरू होणार होतं. 9ला काही करून एअरपोर्टवर पोचायला लागणार होतं. त्या हिशोबाने आम्ही 5ला निघायचं घरातून म्हणून 3:30-4चा अलार्म लावला. तेव्हापासून जागे. थोडं लवकर पोचलो एअरपोर्टला, पण आम्हाला वाटलं कसं आज 15 ऑगस्ट आहे तर ट्रॅफिक वगैरे असली तर फ्लॅग होस्टिंगला जातात ना बरेच जण, म्हणून आम्ही थोडं लवकर निघालो. आणि निघेपर्यंत लेट होतोच ना, त्याच्यामुळे मग लवकर निघालो. सो आता झोपेची गरज आहे. आता जेवायला कुठे जायचं तो विचार आहे. इथे जवळपास कुठलं हॉटेल आहे का, पण झालं काय आता खूप जोरात पाऊस पडला, खूप जोरात. आम्ही जिकडे चाट खायला गेलेलो ना तिकडे आम्ही किती वेळ तरी अडकलो, कारण की खूप जोराचा पाऊस सुरू झाला ना आणि कोणी छत्र्या तर कॅरी केल्या नव्हत्या.
पहिले आम्ही असं ओपन रूफमध्ये बसलो होतो, पण आमच्या नशिबाने थोडा थोडा पाऊस सुरू झाल्यावर आम्हाला जागा मिळाली अंडर रूफ. सो तिथे आम्ही बसू तरी शकलो. म्हणजे तोपर्यंत बराच वेळ थांबलो, पाऊस काही जातच नव्हता. शेवटी मग आरू चिडचिड करायला लागला, कारण त्याला आलेली झोप. त्याच्यामुळे मग कुमारला मी म्हटलं काय पण कर, आपण जाऊया गाडीत म्हटलं असंच पावसात. तिथे एक छत्री विकणारं कोण होतं का काय, तिथून त्यांनी जेमतेम एक बारीकशी छत्री घेतली आणि मग आम्ही कसं बसं करत गाडीपर्यंत पोहोचलो. आता आलो रूमवर. चाट ओके होती, एवढी काय आम्हाला कोणालाच काय आवडली नाही. प्रश्न कसा आहे, आम्हाला तिकडची चाट खायची सवय आहे ना, अलिबागची समुद्रावरची, त्याची टेस्ट बसली आहे डोक्यात. तर ती लेवलच मॅच होत नाही कुठे असं फील होतं. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच एवढं काही आवडलं नाही तिथलं चाट. ठीक आहे, गर्दी होती मात्र तिथे, पण पोट काय भरलं नाही आणि मन पण भरलं नाही. थकवा आहे म्हणजे झोप आली आहे, पण पोट आहे, भूक लागणार. सो कुठे बाहेर जातोय की याच हॉटेलच्या खाली ह्याच्यात जेवतोय बघूया. अरुणची झोप नाही झाली, तो आणि कुमार झोपलेला. मी झोपायला ट्राय केलं, मला काय झोपच नाही आली. मग मी उठले, जरासं काय थोडंफार आवरलं. आता आम्ही चाललोय खाली जेवायला, थोडंसं जेवायचं आणि मग जो बघूया आता आरू काय खाऊ शकतोय, नाही तर त्याला भरडी करेन रूममध्ये जर त्याला इनफ तो जागा असेल तर. त्याची आंघोळ पण करायची आहे, आंघोळ केलं तर तो जरा छान झोपेल. जेवलो, जरा बरं वाटलं. अरुणी थोडंसं डाळ भात खाल्लंय, पापड खाल्लाय खूप जास्त. ऑर्डर यायला वेळ गेली त्याच्यामुळे पापडच आणि भरपूर खाल्ले पापड. थोडासा डाळ भात खाल्ला. आता मला समजत नाही, मी रूम मध्ये गेल्यावर त्याच्यासाठी भरडी बनवायची आणि खायला द्यायची, समजत नाही म्हणजे काय. बनवेन मी, खाल्ली तर ठीक, नाही खाल्ली तर फेकायला परवडेल. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. कंटाळला तो. चल.